श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना नाती तुटायचं मूळ कारण म्हणजे मोठे वाद नसतात, तर हळूहळू वाढत गेलेलं दुर्लक्ष असतं. एकमेकांना टाळणं ही सुरुवात असते आणि अहंकार त्याला खत पाणी घालत असतो. मला काय फरक पडतो हे शब्द नात्यांच्या मुळावर घाव घालतात. संवाद थांबतो तेव्हा गैरसमज आपोआप बोलू लागतात. समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागली की नातं थकायला लागतं. माफी मागणं हे कमीपणाचं नाही, पण अहंकार ते मान्य करत नाही. एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नसतानाही सतत जाणवत राहतं. श्रोतेहो, वेळ गेल्यावर कळतं की भांडण नव्हतं त्रासदायक, तर गप्प राहणं घातक होतं. नाती तुटतात तेव्हा आवाज होत नाही, पण आतून बरंच काही तुटलेलं असतं. जपायचं ठरवलं तर शब्द सापडतात, आणि जर तोडायचं ठरवलं तर कारण सापडतं. नातं टिकवायचं असेल तर ऐकण्याची आणि वाकण्याची तयारी हवी असते. कारण श्रोतेहो, नाती जपायची की नाती तोडायची हे शेवटी स्वभावावर अवलंबून असते. आणि आणखी एक श्रोतेहो, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार खरंच आपल्या सगळ्यांना नाही, पण तरीही माणूस म्हणून जगणारी लोक कमी का दिसतात? तर याचं उत्तर साधं असलं तरी ते वेदनादायक आहे. कारण माणूस होणं म्हणजे स्वतःचा विचार करणं नाही, तर समोरच्याचं दुःख समजून घेणंही असतंय. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः पुढे जाण्याच्या नादात माणूस संवेदनशीलता हरवत चाललाय. यश, पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे धावताना माणुसकीला वेळच उरत नाही. अहंकार, स्वार्थ आणि असुरक्षितता माणसाला ही कठोर बनवतात. माणूस म्हणून जगणं म्हणजे थोडं थांबणं, थोडं ऐकणं, थोडं समजून घेणं आणि माफ करणं. हे सगळं धाडसाचं काम आहे. पण श्रोतेहो, बहुतेकांना हे धाडस करायला भीती वाटते. कारण माणुसकीला आज कमजोरी समजलं जातं. तरीही जे थोडे लोक माणूस म्हणून जगतात ना, तेच या जगाला जगण्यालायक ठेवतात. कारण शेवटी श्रोतेहो, जग मोठं नाही, माणसाचं मन मोठं झालं की माणुसकी जिवंत राहत असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतोच. फक्त डोक्यात त्रास देण्याची सूडबुद्धी नसावी. स्पष्ट बोला, पण असं बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही आणि त्याचं आणि तुमचं नातं नष्ट होणार नाही. उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही, आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्यानं घेतलं जातात तोपर्यंत घर शाबूत राहतं. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून इतकंच कळतं की परिस्थिती कशी असो, परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नाही. कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण आहे? माणसानं कसं समुद्रासारखं असावं, अथांग, भरतीचा मास नाही आणि ओहोटीची लाज नाही. अनुभवाचे चटके आयुष्य जगायला शिकवत असतात. आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीनं तुम्हाला या दुनियेत आणले आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली. प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधीही सरस ठरतो. कारण चारित्र्य हे मूलभूत संस्कारानं उपजत मिळालेलं असतं, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी
गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. नाती जेवढी खोलवर जुळतात तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात. काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात. आणि काही नाती 2 क्षणाच्या भेटीत 2 जन्म पुरेल इतकं प्रेम लिहून जातात. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते. सापडत नाहीत ते शब्द. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढं कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळा दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणानं वाढते, शाळेच्या मार्काने नाही. जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा हा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते. जीवन हे दुःखापासून लांब नसतं. आपल्या मैत्रीला जपून ठेवा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केले. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिनं जे बघितलं नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते. हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नाती. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.